चपला ऐकून डंपरचे टायर घेतले, डंपरचे टायर ऐकून परत चपला घेतले. तर पब्लिक नमस्कार, स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मागल्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं हे गटुडं घेऊन आलोय, ते मी आता सकाळी खोललंय. ते आता इकायचे ते, कारण आज रविवार होता ना, त्याच्यामुळे आपल्या इथला बाजार असल्यामुळे कस्टमर येते. कस्टमर यायच्या आधी शक्तिमान घेऊन आले आपल्यासाठी जिलेबी. म्हणले आमचा फटाकड्याचा सेल जरा जादाच झाला या वर्षी. म्हणलं तुम्हाला खर्च नाही का, एक थोडा 20 रुपये. म्हणलं लयच मोठं म्हणे राव तुमचं. त्यांचं मन राहिलं तिकडे साईडला, इकडे दुसरे लागले भांडण एका गाडीच्या चावी पाहिजे. इकडची रुमाल पार्टी, इकडची आहे दगड पार्टी. रुमाल पार्टीची चावीच घेऊन गेले दगड पार्टीवाले. काही क्षणात त्यांचं युद्ध लढताना आणि एकमेकांना गारगोटे हाणताना. हे होतं का त्याला एका टोळ्यात झोपायच्या मागं होता का काय माहिती, असं दगड घेऊन हिंडत. शेवट एका चहाच्या पायी त्यांनी चावी देऊन टाकली. त्याला म्हणलं धर तू चावी, चहा पाहिजे मला 5 रुपयाचा. तेवढ्यात तिथं बैंगांनी एंट्री आणली, कुठून तरी चपका चपकी करून आले ते. आजच्या ब्लॉग मध्ये काय तुम्हाला सगळी भांडकुल दळक गँग दाखवते. नुसते भांडत राहते 5 रुपयाच्या चहासाठी. भांडून घेतली माझ्याकडून चप्पल. एक काय चप्पल अशी घेतली ना पाहिल्यावानी, फक्त कलर यागळा करून घातला. काय लागले या संग कुदायला. आता याची शक्ती सगळी त्याला दी बस ना. आता कोणा सांग तरी कुद. काय तुम्हाला काय म्हणलो तुम्ही, झाला नाही असं सोड. मस्के चालले होते आपला पांढरा घोडा घेऊन, तर धरले मधीच. मग त्यांना चालले होते आपले बिचारे कांदे भरायला. कांदे राहिले, सगळंच राहिले इकडे. टाक 100% टाक. मग काय संध्याकाळी आणले डंपरचे 2 पाया पुढले, मस्त पैकी जिथूत मांडून आणलेत. आता ठेवायचे दुकानात. म्हणलं आता जागा तर नाही दुकानात, ठेवा कुठं तेच चाललं होतं. नाही मग म्हणलं कॉपऱ्यात ठुताय नाही काय, बॉक्स बिक्स तिकडे सगळे सांडून उचललं तर बरं होईल. आता अर्ध्या टायर एवढं तर मा वजन आहे. तिथं जागचं आला ना रांबा, न्यू कस तरी काहीतरी करून रेटून राटून नेऊ. आता अब तू गया बेटा. आणलं बा कसं बस उलट पालत करी. मग काय झालं, सगळ्या दिवसभराचा उद्योग उरकून आपल्याला जायचं होतं जरा आता शूटला, पण ते झालंय कॅन्सल. काय आता जाऊ द्या, उद्या बिद्या जाता. आवडला असं तुम्हाला आजचा ब्लॉग तर लाईक कमेंट फॉलो करा. भेटू आपण पुढच्या नवीन येणाऱ्या ब्लॉग मध्ये.